काय झाली का तयारी? तुमच्या नवऱ्यानं व्याजावर पैसे घेतलेत माझ्याकडनं. माझे पैसे परत घ्यायला आलोय मी. कोण तुम्ही? मामा कोण आहे ती? आणि कसली तयारी झाली काही विचारतायत? अग दिवाळीची तयारी झाली काही चर्चा ते. अरे मामा झाली की दिवाळी, आता कसली तयारी करतोयस? गंमत गंमत करायची सवय त्यांना. अरे पण कोण आहे ती? अगं माझा दोस्त आहे तर तू त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये की जा. काय चाललंय तुमचं? कशासाठी इथं आलाय? आमच्या कृष्णाला ह्यातलं काय बी माहित नाही. पाया पडतो तुमच्या, पण कर्जाचं आणि घर घाण ठेवलेलं तिला नाही हो माहिती. ह्यातलं कळलं नव्हतं, तिला त्रास करून गेलो स्वतःला. हो ते काय ते तुमचं तुम्ही निस्तारा. मला माझ्या पैशांशी घेणं देणं आहे. उद्या मुदत संपते तुमची, ते सांगायला आलोय मी इथं. वाईच हळू बोला की ऐकल ना ती. दे कृष्णी, ही आत नेऊन ठेव. हा जा आत नेऊन ठेवते. ही घ्या पाणी. मी आधी कधी तुम्हाला मामा बरोबर बघितलं नाही हो. मी मामाच्या प्रत्येक मित्राला ओळखते. ते अगं माझा जुना दोस्त आहे, आम्ही शाळेत एकत होतो. तुला माहित नाही ह्यातलं. ऐका ना आपण शाळेतला मित्र आहे माझा सोपान. हा आज जेवायला बोलवलंय त्यानं मला इथं, म्हणून आलोय. आहे की नाही? अगं अशा काय बघत बसली? माझा मित्र इतक्या दिवसात आला, तू वाडा नाही बघितला अजून. झपाटकीने वाढ जा जा तुम्ही वाडा. होय तुम्ही हात धुवून घ्या तर मी ताट करते. हा चल चल मला मदत कर आतमध्ये. चल अगं चल बाय. राया थांब. कृष्णाला माहेरवरनं आणायला निघालायस, असं रिकाम्या हाताने नाही जायचं. किधर हे काय चाललंय तुमचं? हा तुम्हाला कुणी सांगितलं मी तिला आणायला चाललोय? मी कारखान्यावर निघालोय. राया, अरे असं करू नकोस. सून आहे ती या घरची, आणि 5 परतावणीवरनं आणण्याचा मान नवऱ्याचाच असतोय. ते काही नाही. जा बरं तू तिला जाऊन आधी घेऊन ये. मी निघालीये 5 परतवणीला, आणि जोवर तुम्हाला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाहीस तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. जा लवकर. तिला आणलं नाही तर आजूबाजूचे लोक चर्चा करतात. मी सांगितलं ना तुम्हाला मी तिला आणायला जाणार नाही म्हणून. मग काय परत परत माझ्या मागे लागताय? मी कारखान्यावर चाललोय, मला काम आहे ते. राया, अरे ऐक माझं. राया, रंजे, रायाला हाका मारून काय उपयोग नाही बघ. अगं समद त्याच्या मनाविरुद्ध झाले, त्याच्यामुळे मला नाही वाटत आता राया कृष्णीला परत घेऊन येईल. मम्मी, मी बोलून बघतो रायाशी. याला काय म्हणायचं? त्याचं लगीन कृष्णाशी झालंय, पण आता तो स्वीकारत नाही म्हणतोय तिला. अशाने त्या पोरीने काय करायचं? रायाला बोलून काय उपयोग आहे तवा? कृष्णी जाताना रायाशी भांडून गेल्या. तरी नशीब आपला राया एवढा समजूतदार आहे, चांगल्या वळणाचा आहे. नाहीतर दुसरा कोण असता का नाही तर कवाच ह्या कृष्णीला सोडून आला असता, आणि त्याला जी आवडती का नाही तिला घरी घेऊन आला असता. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. माझी कृष्णा गुणाची हाय. ती रायाचं मन जिंकून घेते की नाही बघत तू. बाकी घरातलं कोणी त्यांच्यात भांडण लावायचा प्रयत्न करावाच, तर मी हाय आणि ती हाय. आत्या, आधीच घरात टेन्शन काही कमी आहे का? तुम्ही नका ना वाद घालू. जावा बघू, तुम्ही आराम करा. राया कृष्णाला आणत नाही तोपर्यंत आराम करणार नाही. माझी कृष्णा तिकडे तर वाट बघत असेल त्याची. आता वाटच बघ म्हणा, ती काय आता परत ह्या घरात येत नाही.
राया अरे काय झालंय असं तोंड काय पाडलंय काय वहिनीची आठवण यायला लागली काय पप्या आठवणीचं काय घेऊन बसलायस तू राया इकडे कृष्णाला तिच्या सासरे आणायला जायला सुद्धा तयार होईना पटला राया तुझं हे वागणं पटलं आपल्याला अरे पण रायाने वहिनीला नाही आणलं तर लोक काय म्हणते लोकांचं काय म्हणायचं जाऊ दे तिकडे रायाने काय आपल्या आयुष्याची माती करून यायची का दुसऱ्यासाठी आता जिच्या संग आपलं लग्न होणार होतं तिच्याशी न होता जी पोरगी आपल्याला आयुष्यात पसंत नाही पडली तिच्याशी लग्न झालं तर कुणी बी रायासारखंच वागेल की होय राया अरे तुझं सगळं खरंय पण वहिनीला इतके दिवस माहेरी ठेवणं बरोबर वाटते काय कधीतरी आणावंच लागेल की नाही आणणार मी बघू कोण काय करतंय आणि मी नव्हतो गेले तिच्याकडे मायाशी लगीन कर म्हणून सांगायला आणि आता परत आणायला पण तिला जाणार नाही मी कळलं ना आणि परत जर विषय काढला तर ए बाबा नाही काढत असला विषय तुमच्या दोघांच्या भांडणात उगं माझा जीव जायचा असं बी तू वहिनीला घरी ना आणलं तर वहिनी काय कारखाने येणार नाहीत वय नाही तिकडे पण नाही येणार ती तू चल गाडी चालू कर अजून काय देऊ का काय बडीशेप बिडशेप काय खायचे का नको मग लिंबू बिंबू प्यायचे का पाण्यात पिळून झाला तेवढा पाहुणचार लई झाला हा येतो आता मी. भेटू परत आत्ता निघतोय कर्जाचं ध्यानात ठेवायचं घर खाली करायला लागल नाही तर आधीच सांगतोय मामा मला खरं खरं सांग बर का कोण होते ते आणि आपण का बरं त्यांचा एवढा पाहुणचार केला हा अगं तुला सांगितलं ना माझा दोस्त होता म्हणून आता एवढ्या वर्षात घरी आलाय म्हणजे पाहुणचार नको का करायला तसं बरं दिसतं का सांग बरं असे तू काय बघत उभा राहिले अगं आवर की दाखलं मला कावा पण न्यायला येते कृष्णाला हो होय कृष्णे तू कापड आवरायला घे त्यावर मी बुत्तीचं काय ते बघते अगं बाय माझे तू एकटी करणार आहेस वे सगळं लाडू पोळ्या करंजा एकटीला झेपणार आहे का मी काय म्हणते दोघी मिळून करू पण ते शिवून जाईल हा अजिबात नाही तू कशाला बी हात लावायचा नाहीस आणि तसं बी मी मस्त खंबीर आहे सगळं करायला आणि तू पाहुणी आहेस या घरची आता ही आणि कुणी सांगितलं का तुला हा अजिबात नाही हे घर माझं आहे आणि कायम माझं राहणार आहे आणि पाहुणी असायला मी काय परकी आहे वे आयुष्य गेलंय माझं या घरात आणि मी अगोदरच सांगते मला या घरात कुणी बी परक करायचं नाही अगं बाय माझे परक कोण करताय तुला पण सासरी तर जावंच लागेल ना जा तू आवरायला घे राया कधी पण येतील हा अशी आता कसं समजून सांगायचं हिला कर्ज नाही फिटलं तर आपण समधीच्या घराला परकी होणार आहे म्हणून हे बघ कृष्णा काय आता कारखान्यात येत नसते तर आपली चांदी आहे आता अरे चांदी नाही दिवाळी म्हण दिवाळी रस्ता सगळा मोकळा आहे सगळी केमिकलची हळद खपवून टाकू म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही माझा पण तोच प्लॅन आहे पण कसं बाप्या आपण अर्ध्या कोणाने पिवळं व्हायचो बेफिकीर राहायचो आणि ते कृष्णांमध्ये काहीतरी घोळ घालायची अरे पण ते राय म्हणलं ना कृष्ण येणार नाही म्हणून हा त्याचीच खात्री करून घ्यायची म्हणजे ऐन टायमाला गोंधळ नको उडायला रायला खरंय का थांब मी बघतो राया राया थांब ते कृष्ण आज खरंच नाही येणार का कारखान्यावर तुझं काय काम आहे रे तिच्याकडे तुला एकदा सांगितलं ना ती येणार नाही मग कशाला परत परत विचारतोय अरे तसं नाही रे विश्वजित सरांच्या कंपनीला माल पाठवायचा ना म्हणलं ती जर येणार नसेल तर काय हा ह्याच्या आधी बी इतके वर्ष काय तीच होती का इथं
माल जाणार आणि तो बी आजच जाणार. तुम्ही ट्रक भरायला घ्या. कृष्णे सासरी सबनेसती खायला दे बरं का, करंजान लाडू वगैरे. हा कृष्ण कृष्णा बरं झालं इथंच आहेस. मला वाटलं गेलीस की काय. अजून राया आलं नाही ती ना, कामामध्ये असतील ती. ते आले की मग जातील दोघ जण. बरं झालं कृष्णे, चला आपण गप्पा मारूयात. अगं जा ग कृष्णे. कृष्णी सासरी जायच्या आधी ज्या काय मारायच्यात गप्पा तेवढ्या मारून घ्या काय. बोल की. काय बोलू? खरं तर मी बोलायलाच नाही पाहिजे तुझ्याशी. माझ्या लग्नात एवढी नाचलीस आणि तुझ्या लग्नात मला साधं बोलवलं बी नाहीस. अगं मिंट्या, तर तुला काही माहित नाही का माझं लग्न कसं झालंय ते? ते पण आहे. पण खरं सांगू कृष्णा, तुझं लय चांगलं झालंय बघ. तुला एवढं चांगलं सासर, एवढा चांगला नवरा मिळाला. राहायला चांगला माणूस आहे, होय ना? अगं बोल की. हा होय, चांगलं आहे. अगं माझं सोड, तुझं सांग. तुझा नवरा कसा आहे? चांगला वागतो ना तुझ्याशी? चांगला? अगं लय म्हणजे लय चांगला वागतो बघ. जेव्हा बघावं तेव्हा माझी काळजी करत असतोय. आता एवढे महिने झाले आमच्या लग्नाला, तरी बी माझ्याशिवाय त्याला करमत नाही. वाईच उदास बसले ना मी, तरी काळजीनं चौकशी करायला येतो माझी. तो लय प्रेम करतो माझ्यावर. अगं कधी कधी तर एवढा जीव लावतो ना की मला तर सासू सासऱ्यांसमोर लाजायलाच होते बघ. अगं इकडे येताना तर मला त्यानं स्वतःच्या हातानं भरवलं होतं. हे बघ, मी काय माझंच सांगत बसले. माझं लग्न झालं आता जुनं. तू सांग, राया काय काय करतो तुझ्यासाठी? मला माहितीये तो तुला कशाचीच कमी पडू देत नसेल. एवढी शिकलेली बायको मिळाली, तुझा पाय तर जमिनीवर बी टेकू देत नसेल तो, होय ना? होय, त्याचं लय प्रेम आहे माझ्यावर. तू मला सांगत होता की तुला पाहिजे तेवढं शिक आणि तुला कशाची बी कमी पडून देणार नाही म्हणून. म्हणजे आता आमची मैत्रीण विदा त्यांच्या घरातली महाराणी झाली वाटतं. मग राया राजा कधी येतात तुम्हाला न्यायला? हा काय फोन बिना आला होता का नाही आमच्या दाजींचा न्यायला येतोय म्हणून? अरे घ्या की लवकर पटापटा. चला 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 लवकर आणा ती. घ्या घ्या. राय आलाय. ए घ्या, चला झालं घ्या, टाका लवकर ती. फळ खाली घ्या लवकर. टाका तेवढं. होय, नीट माल भरलाय ना? विश्वजित साहेबांच्या कंपनीकडनं एक सुद्धा तक्रार नाही आली पाहिजे. अरे एक नंबर भरलाय माल, कसली तक्रार येणार नाही. आम्ही काय आज माल भरतोय होय? तरी पण तो आलायच एकदा तर चेक करून घे. ठीक आहे. अरे राया, तो पलीकडच्या युनिटला जाऊन आला का? तुला ती हळदीची क्वालिटी चेक करायला बोलवलं होतं. अरे होय, विसरलोच की. तू एक काम कर, मी जाऊन येतो, तू ट्रक पाठवून दे. ओके. हा ए काढा ट्रक लवकर, घ्या खाली सगळं. थांबा, कुठला माल आहे? भाऊ, तो विश्वजित साहेबांच्या कंपनीला आज माल द्यायचा होता ना, तोच माल आहे. कृष्णाच्या सह्या झाल्या का पेपरवर? काय विचारतोय आम्ही? नाही झाली सही. कृष्णाच्या सहीच्या बगैर कुठलाच माल बाहेर जाणार नाही, सांगितलं होतं ना आम्ही. का कृष्णाच्या सह्या आणा आणि मगच माल बाहेर पाठवा. बघितलं का राया, आता त्या कृष्णाच्या सहीनं कारभार चालणार आता कारखान्याचा. आधी कधीच असं होत नव्हतं, सगळं तुझ्या मनासारखं व्हायचं. आता काय तुलाच आणायला जावं लागणार तिला. ए शक्य नाही ते. काय बी झालं तरी तिच्या दारात पण जाणार नाही. मग तिला परत आणायची गोष्ट तर लय लांब राहिली.
हाव संध्याकाळ होत आले तरी जावे बापू घ्यायला कसं आलं नाही कृष्णीला? कारखान्यात काहीतरी काम निघालं असेल, येतील ती. आणि आलंच नाही तर कर्जाचं पैसे असे लय प्रयत्न केलं पण नाही जमवू शकलो मी. आता तो माणूस उद्या घरावर कब्जा करायला येईल आणि जर कृष्ण इथंच थांबली तर उद्या काय सांगणार तुम्ही तिला? मला तिच्यासमोर कुठला बी तमाशा नग पेक्षा जावे बापून तिला घेऊन गेलेलंच बरं. असे आता तूच सांग कसं करायचं. एक काम कर की तुझ कृष्णला फोन करा, सांग की दाखल्या मालकांना. कृष्णे अगं जावे बापूसनी फोन केला होतास का? हा मगाशी फोन केलता, उचलला नाही. अगं मग परत कर की. अगं मामी असं परत परत फोन करणं बरं दिसत नाही ग. अगं ती तुला न्यायला कधी येणार कळलं असतं तर. मामी असं स्वतःहूनच कसं विचारायचं कधी येणार ते? हे मिळाल्यावर येईलच की. कृष्णे अगं असं बोलू नकोस, नवरा आहे तो तुझा. आणि एवढा उशीर झालाय म्हणजे कुठं काय झालं बिलं नसेल ना, काळजी वाटते बघ. पुन्हा फोन कर गी ग. हा माझ्यासाठी कर. बघू अगं बाई इकडे नेटवर्कच नाहीये, बाहेर जाऊन बघते फोन करून. हा मोठ्या तोऱ्यात सांगून गेली होती ना, बायको म्हणून स्वीकारणार असतील तरच घ्यायला ये. मग आता कशाला फोन करते? न्यायला कधी येणार आहेस हे विचारायला फोन करत असेल. नाही येणार मी. हा हॅलो राया, कधी येणार आहेस मला न्यायला? काय म्हणलास? बायकोची आठवण येते? अरे ये की मग लवकर. हा काम आहे वय तुला? अरे मग अगोदर फोन करून सांगायचं नाही स्वय. इकडं मामा मामी त्यांच्या जावयाची वाट बघतायत र. नाही रे सॉरी बिरी काही म्हणू नकोस. हा आज नाही येत मी, तू ये उद्या मला न्यायला. हा बर. हा काय झालं कृष्णे? अगं ते रायाला काम लागलंय, तो म्हणला उद्या येतो न्यायला. काय सांगू म्हणत होता आत्ताच येतो न्यायला. मला तुझ्या बिगर करमना झाले. मग मीच त्याला म्हणले की नको उद्याच ये. आपण फक्त या खोलीच्या बाहेर जगासाठी नवरा बायको आहे. त्या भिंतींच्या आत आपलं नवरा बायकोचं कुठलंच नातं असणार नाही. जोवर तू मला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाहीस तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही.